नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज मी आपणास स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर आधारित 10 ओळींचे सोपे आणि छोटे भाषण सांगणार आहे। त्यातील पहिलं वाक्य आहे, सर्वांना माझा नमस्कार, माझे नाव सीमा आहे। दुसरं वाक्य, आज मी आपल्या समोर थोर तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी बोलणार आहे। तिसरं वाक्य, त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते। चौथं वाक्य आहे, स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला। पाचवं वाक्य आहे, त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ व आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते। सहावं वाक्य, रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते। सातवं वाक्य आहे, स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच अलौकिक बुद्धीचे होते। आठवं वाक्य, त्यांचे अमेरिकेतील शिकागो शहरात दिलेले भाषण खूप प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये त्यांनी हिंदू धर्माचा परिचय दिला। नववं वाक्य आहे, त्यांनी जनतेच्या उद्धारासाठी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले। आणि 10वं वाक्य आहे, त्यांनी 4 जुलै 1902 रोजी पश्चिम बंगाल मधील बेलूर मठ येथे समाधी घेतली। त्यांचे कार्य व विचार नेहमी आपल्याला प्रेरणा देतात। तर अशा प्रकारचं हे भाषण आहे। तर हे भाषण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब देखील करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।